नमस्कार मंडळी. आज 18 सप्टेंबर 2024 म्हणजेच माझ्या लाडक्या सायुषचा 25वा वाढदिवस. तर त्यानिमित्त मी एक छोटासा लेख लिहिला आहे. ऐका. सायुष राजा, तुला 25व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आजच्या दिवशी म्हणजेच 18/9/99 रोजी 25 वर्षापूर्वी 7:07 भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीप्रमाणे म्हणजेच बाप्पाच्या 5व्या दिवशी तुझ्या नाजूक मंगलमयी आगमनाने आमची या धरतीच्या रंगमंचावर मम्मा डॅडी म्हणून एक नवीन भूमिका सुरू झाली. 5व्या दिवशीच्या विसर्जनापूर्वी बाप्पाने आम्हाला आयुष्यभरासाठी एक मौल्यवान जबाबदारी सोपवली, जी आम्ही आनंदाने आणि अट्टहासानेच स्वीकारली. स्वर्गीय श्री मनोहर कामत आणि श्री गोपीनाथ रेगे यांचा पहिला नातू म्हणून तू फार भाग्यवान आहेस, कारण त्यांच्या पुण्याइतकेच तुझ्या रक्तात प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि माणुसकी आपोआपच आहे. त्या गणपती बापांचा वरदहस्त तर जन्मापासूनच तुला होता, पण तुझ्या डॅडीने रक्ताचे पाणी आणि घामाचे मोती करून तुला अत्युच्च शिक्षण आणि साधन सुविधा पुरवल्या. तुझे सगळे योग्य हट्ट स्वकष्टाने त्याने पुरवले आणि अयोग्य हट्टांना वेळीच आळा घातला, म्हणून तुझ्यावर चांगले संस्कार घडले. असा बाप मिळणे तर पुण्याईच, पण तुझ्यासारखा गुणवान व कर्तव्यदक्ष मुलगा लाभणे हे आमचे अहोभाग्यच. लक्ष्मीच्या रूपाने तुझ्या पाठीवर 4 वर्षानंतर जन्मलेली तुझी धाकटी बहीण, जिला तू बाबू म्हणतोस, म्हणजेच शांतादुर्गा आईने दिलेला एक गोड प्रसादच जणू, जिने अगदी कोवळ्या वयातच तिच्या कोमल हातांनी तुझ्या पाठराखण केली. तुझ्या प्रत्येक नाजूक क्षणात तिने तुला भरभरून साथ दिली. तुझा काका आणि मावशी तर देवाने दिलेलं एक मोठं वरदानच आहे, जे अगदी तुझ्यावर आपला जीव ओवाळून टाकते. रोपटं फुलाला मनापासून जपतं. रोपट्याला त्या फुलाचा सुगंध मिळणार म्हणून नव्हे, तर त्याच्या फुलण्यात रोपट्याचं स्वतःचं स्वप्न दडलेलं असतं. आमची सर्व स्वप्ने तू पूर्ण करशीलच ही आमची पक्की खात्री आहे. तू सूर्यासारखा उज्ज्वल हो, चंद्रासारखा शीतल हो, कुबेराची संपत्ती तुझ्या पुढे लाजू दे, सरस्वतीसारखा विद्वान हो, तुला उदंड, निरोगी आणि समाधानाने संपन्न असे आयुष्य लाभो. तुझ्या नावाप्रमाणेच चांगले आयुष तुला लाभो बाळा. तू आमच्या काळजाचा नाजूक असा तुकडा आहेस, ज्याला पाहिल्याशिवाय माझा एकही दिवस सुरू होत नाही असा सुंदर मुखडा आहेस. तू तर आमचा श्वासच नव्हे, तर आमच्या जगण्याचा ध्यास आहे माझ्या राजा. तुला आमच्या वाट्याचे सर्व सुख आणि आयुष्य लाभो. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला योग्य मार्ग मिळो. तू आमचं नाव खूप गर्वाने उंच तर केलं आहेसच. तुझ्या प्रगतीचं शिखर हिमालयापेक्षाही उंच हो. माझ्या नाजूक फुला, तुला मम्मा डॅडीच्या 25व्या वाढदिवसानिमित्त भरभरून आशीर्वाद आणि पुढच्या भविष्यासाठी मनापासून सदिच्छा. गणपती बाप्पाने दिलेलं आव्हान शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वीकारेन हे आश्वासन. आमच्या या वाटचालीत ज्यांनी कोणी आम्हाला साथ दिली त्या सर्वांना आमचे मनापासून धन्यवाद.